जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच एटना बोनमती यांना लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे व त्या या पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्याच फुटबॉलपटू ठरलेल्या आहेत. त्यांना याआधी 2023 मध्ये फिफा विमेन्स प्लेअर ऑफ द इयर, बॅलन डिऑर आणि युएफा प्लेअर ऑफ द इयर या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. WHO द्वारे मान्यता देण्यात आलेल्या नवीन कॉलरा लसीचे नाव काय आहे? तर WHOने आता एका कॉलरा लसीला मान्यता दिली आहे व त्या कॉलरा लसीचं नाव युविचोलियस असं आहे. काय आहे? तर युविचोलियस असं त्या कॉलरा लसीचं नाव आहे. बरं, या लसीची निर्मिती कोणी केली? तर दक्षिण कोरिया स्थित यू बायोलॉजिकल्स या कंपनीने या लसीची निर्मिती केली आहे. ही एक निष्क्रिय तोंडावाटीत दिली जाणारी लस असून ही लस युइचोल आणि युइचोल प्लस नंतरची अशा प्रकारची तिसरी लस आहे. बरं, हा जो कॉलरा रोग आहे हा जीवाणूजन्य आहे की विषाणूजन्य आहे? तर कॉलरा हा एक जीवाणूजन्य रोग असून विब्रिओ कॉलरी हा जीवाणू या रोगासाठी कारणीभूत असतो. या रोगामध्ये उपचार म्हणून ORS चा सुद्धा उपयोग केला जातो. आता तुम्हाला कमेंटमध्ये या ORS चं फुल फॉर्म सांगायचं आहे. बरं, ही जी WHO संस्था आहे याचं मुख्यालय कुठे आहे? तर स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे याचं मुख्यालय असून 7 एप्रिल 1948 मध्ये याची स्थापना झालेली आहे. प्रश्न क्रमांक दुसरा. 50व्या G7 समिटचं आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? तर आता 50व्या G7 समिटचं आयोजन हे इटली या देशामध्ये पार पडणार आहे. ही जी समिट आहे ही इटलीमधील पुगलिया येथे 13 ते 15 जून दरम्यान पार पडेल व या समिटसाठी इटलीने नुकतंच भारताला सुद्धा आमंत्रित केलेलं आहे. आणि मित्रांनो, इटलीला 1 जानेवारी रोजी 7व्यांदा G7चं अध्यक्षपद मिळालेलं आहे व 31 डिसेंबर 2024 पर्यंत इटली या G7चा अध्यक्ष असेल. बरं, G7ची पहिली समिट कधी आयोजित करण्यात आली होती? तर 1975 मध्ये फ्रान्समध्ये ही पहिली समिट पार पडली होती. याबरोबरच आपल्याला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे, 49वी समिट 2023 मध्ये जपानमध्ये पार पडली आहे, तर 48वी समिट 2022 मध्ये जर्मनी या देशामध्ये पार पडलेली आहे. जोड्या लावामध्ये यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. बरं, G7 मध्ये कोणकोणत्या देशांचा समावेश होतो? तर यामध्ये कॅनडा, UK, USA, फ्रान्स, जपान, इटली आणि जर्मनी या 7 देशांचा समावेश होतो आणि युरोपियन युनियन ही एकमेव संघटना सुद्धा या G7चा भाग आहे. प्रश्न क्रमांक तिसरा. कोणती बँक ही RBIच्या प्रोग्रामेबल सेंट्रल बँक डिजिटल करन्सी याला CBDC असं सुद्धा नाव देण्यात आलं आहे? तर या CBDCच्या पायलटची यशस्वीपणे अंमलबजावणी करणारी पहिली बँक ठरली आहे. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. इंडसइंड बँक ही RBIच्या प्रोग्रामेबल सेंट्रल बँक डिजिटल करन्सी पायलटची यशस्वीपणे अंमलबजावणी करणारी पहिली बँक ठरलेली आहे. या बँकेने या प्रकल्पाचा एक भाग म्हणून महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील 50 शेतकऱ्यांना प्रोग्रामेबल CBDC वितरण सुरू केलं आहे व पुढे जाऊन ही बँक 1000 शेतकऱ्यांना कव्हर करणार आहे. हे जे CBDC आहे याचं फुल फॉर्म सुद्धा लक्षात ठेवा. CBDC म्हणजे सेंट्रल बँक डिजिटल करन्सी. आता हा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणत्या कंपनीने देशातील पहिले ऑल इन वन पेमेंट डिव्हाइस लॉन्च केले? तर आता देशातील पहिले ऑल इन वन पेमेंट डिव्हाइस हे भारत पे या स्टार्टअप कंपनीनं लॉन्च केलेलं आहे. मित्रांनो, हे जे ऑल इन वन पेमेंट डिव्हाइस आहे या डिव्हाइसला भारत पे वन असं नाव देण्यात आलं आहे. यामध्ये POS म्हणजेच पॉइंट ऑफ सेल, QR आणि स्पीकर एकाच उपकरणात समाविष्ट आहेत व हे जे डिव्हाइस आहे हे व्यापाऱ्यांसाठी डिझाईन करण्यात आलं आहे. मित्रांनो, याआधी सुद्धा काही प्रथमच घटना घडल्या आहेत, त्या सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. तर पहा, हायब्रिड पिच तंत्रज्ञान वापरणारे भारतातील पहिले स्टेडियम हे धर्मशाला आहे. जगातील सर्वात मोठे अक्षय ऊर्जा पार्क गुजरात. भारतातील पहिल्या बॅटरी ऊर्जा स्टोरेज गिगा फॅक्टरीची निर्मिती जम्मू काश्मीरमध्ये करण्यात येत आहे. पाण्याची वास्तविक माहिती देण्यासाठी पहिले समर्थित पोर्टल सुरू करणारे राज्य हे राजस्थान आहे. भारतातील पहिले इंडोर ॲथलेटिक्स आणि जलतरण केंद्र ओडिशा. देशातील पहिली वातावरणीय संशोधन प्रयोगशाळा मध्य प्रदेश. देशातील पहिली फ्युचर लॅब्स तिरुअनंतपुरम. भारतातील पहिले डॉल्फिन संशोधन केंद्र बिहार. स्टेनलेस स्टील क्षेत्रातील देशातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट हरियाणा. दक्षिण आशियातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र प्रकल्प उत्तर प्रदेश. पहिली वैदिक घड्याळ मध्य प्रदेश. तर देशातील सर्वात मोठा सौर बॅटरी प्रकल्प हा छत्तीसगडमध्ये सुरू करण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 5. भारतातील सर्वात हलके बुलेट प्रूफ जॅकेट कोणी विकसित केले?
तर आता भारतातील सर्वात हलके बुलेट प्रूफ जॅकेट हे DRDO या संस्थेने निर्माण केलं आहे. DRDOच्याही उत्तर प्रदेशमधील डिफेन्स मटेरियल अँड स्टोरेज रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट या प्रयोगशाळेने हे बुलेट प्रूफ जॅकेट विकसित केलं आहे. याबरोबरच संरक्षणाशी संबंधित अजून एक न्यूज नोट करून घ्या. नुकतेच आता भारताच्या स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडने मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र क्रिस्टल मेस 2 च्या नवीन मॉडेलची यशस्वी चाचणी घेतली आहे. हे जे क्रिस्टल मेस 2 मिसाईल आहे हे 250 किलोमीटरहून अधिक अंतरावरील लक्ष्यावर हल्ला करू शकतं व या मिसाईलची निर्मिती इस्रायल या देशानं केली आहे. एक्झाममध्ये आपल्याला विचारलं जाऊ शकतं की क्रिस्टल मेस 2 हे क्षेपणास्त्र कोणत्या देशानं विकसित केलं आहे, तर इस्रायल या देशानं हे क्षेपणास्त्र विकसित केलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. सुधीर कक्कर यांचे नुकतेच वयाच्या 85व्या वर्षी निधन झाले, तर त्यांनी कोणत्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली? तर हे जे सुधीर कक्कर आहेत यांनी मानसशास्त्र या क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे. त्यासाठी त्यांना भारतीय मानसशास्त्राचे जनक म्हणून ओळखलं जातं. सुधीर कक्कर यांचा जन्म 1938 मध्ये उत्तराखंड येथे झाला होता. ते एक मानसशास्त्रज्ञ होतेच, याचबरोबर ते एक उत्तम लेखक व उत्तम टेबल टेनिसपटू देखील होते. त्यांची महत्त्वाची 2 पुस्तके म्हणजे द इनर वर्ल्ड आणि अ बुक ऑफ मेमरी ही त्यांची अत्यंत गाजलेली पुस्तके आहेत. प्रश्न क्रमांक 7. पहिल्या व्यक्तिगत महासागर दशक परिषदेचं आयोजन कोठे करण्यात आले? तर आता ही जी पहिली व्यक्तिगत महासागर दशक परिषद आहे याचं आयोजन स्पेनमध्ये करण्यात आलं होतं. स्पेनमध्ये कुठे? तर स्पेनमधील बार्सिलोना येथे 10 ते 12 एप्रिल दरम्यान ही परिषद पार पडलेली आहे. बरं, या परिषदेची थीम काय होती? तर डिलिव्हरिंग द सायन्स वी नीड फॉर द ओशियन वी वॉन्ट अशी या परिषदेची थीम होती. प्रश्न क्रमांक 8. राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाने महाराष्ट्रातील गोवर्धन इको विलेजद्वारे प्रेरित इको गावे स्थापन करण्यासाठी कोणत्या संस्थेबरोबर सामंजस्य करार केला आहे? तर आता या राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाने महाराष्ट्रातील गोवर्धन इको विलेजद्वारे प्रेरित इको गावे स्थापन करण्यासाठी इस्कॉन या संस्थेबरोबर एक सामंजस्य करार केलेला आहे. या ज्या दोन्ही संस्था आहेत या उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशमधील आदिवासी आणि उपेक्षित समुदायातील तरुण आणि महिलांना कौशल्य प्रदान करण्याचं देखील कार्य करणार आहेत. हे जे इस्कॉन आहे याचं फुल फॉर्म नोट करून घ्या. इस्कॉन म्हणजे इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्ण कॉन्शियसनेस असं याचं पूर्ण स्वरूप आहे. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे? तर चेन्नईच्या वेल्स विद्यापीठाने साहित्यातील मानद डॉक्टरेट देऊन कोणाला सन्मानित केले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे साऊथ अभिनेता रामचरण यांना चेन्नईच्या वेल्स विद्यापीठाने साहित्यातील मानद डॉक्टरेट देऊन सन्मानित केलेला आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी जागतिक बौद्धिक संपदा दिन कधी साजरा केला जातो? तर आता हा जो जागतिक बौद्धिक संपदा दिवस आहे हा दरवर्षी 26 एप्रिल रोजी साजरा केला जातो व यावेळी या दिवसाची थीम IP अँड द SDGs बिल्डिंग आवर कॉमन फ्युचर विथ इनोव्हेशन अँड क्रिएटिव्हिटी अशी आहे. मित्रांनो, हा जो जागतिक बौद्धिक संपदा दिन आहे याची स्थापना कधी करण्यात आली होती? तर जागतिक बौद्धिक संपदा संघटनेने 2000 मध्ये या दिवसाची स्थापना केली होती. ही जी जागतिक बौद्धिक संपदा संघटना आहे याची स्थापना 14 जुलै 1967 मध्ये करण्यात आली असून याचं मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे स्थित आहे. सध्या यामध्ये एकूण किती सदस्य आहेत? तर 193 देश हे या संघटनेचे सदस्य आहेत. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. जागतिक वसुंधरा दिनानिमित्त भारतातील सर्वात मोठे हवामान घड्याळ कोठे लॉन्च करण्यात आले? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.